आपण पाहतो आहोत कारक विभक्ती तृतीया करण म्हणजे साधन क्रिया करण्यासाठी जे साधन असतं त्याची तृतीय विभक्ती केली जाते. बालिका लेखन्या सुधाखंडेन निबंधम लिखती. लिहिण्याचं साधन आहे लेखनी किंवा सुधाखंड हा. ते साधन असल्यामुळे करण असल्यामुळे त्याची तृतीया करायला लागते. लेखन्या किंवा सुधाखंडेन ही तृतीया विभक्ती. लेखिका हस्ताभ्याम किंवा पादाभ्याम तृणम वालुकाम च स्पृशती. लेखिका स्पर्श करतीये गवताला किंवा वाळूला तर ती दोन्ही हातांनी, दोन्ही हात हस्तौ, दोन्ही पाय पादौ ही प्रथम आहे. पण या वाक्यात ते साधन आहेत. त्याची तृतीय विभक्ती हस्ताभ्याम किंवा पादाभ्याम. द्विवचन तृतीया द्विवचन. आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की क्रिया करण्यासाठी जे काही साधन आहे, वस्तू आहे, लेखनी आहे, सुधाखंड आहे, त्याची तृतीया. हा आपल्या शरीराचे अवयव जर आपण साधन म्हणून वापरले तर त्याची पण तृतीया. आता पुढचं वाक्य पाहू. छात्राः संस्कृतेन काव्यम पठन्ति. पठनाच्या क्रियेसाठी भाषा हे साधन आहे, भाषा हे माध्यम आहे, साधन आहे. म्हणून संस्कृत या शब्दाची, संस्कृतम या नपुंसकलिंगी शब्दाची तृतीय विभक्ती आली आहे. संस्कृतेन. भाषा साधन आहे म्हणून तृतीय विभक्ती. नायकः विमानेन देहलीं गच्छति. नायक विमानाने दिल्लीला जातोय. जाण्याच्या क्रियेचं साधन आहे विमान म्हणून ते सुद्धा तृतीय विभक्ती. विमानम नपुंसकलिंगी शब्दाची इथे तृतीय विभक्ती विमानेन. शिवाय क्रीडकाः कंदुकेन पादकंदुक क्रीडाम क्रीडन्ति. फुटबॉलचा खेळ चाललाय, खेळाचं साधन आहे तो बॉल. कंदुकः पुल्लिंगी शब्दाची तृतीया साधन असल्यामुळे कंदुकेन. भक्तौ स्तोत्रम पठतः. भक्त्या किंवा मौनेन स्तोत्रम पठतः. स्तोत्र वाचतायत पण त्या वाचण्याच्या क्रियेचं साधन आहे त्यांच्या मनातली भावना भक्ती आणि म्हणून तो शब्द तृतीयेत. भक्त्या किंवा त्यांचं मौन हे साधन आहे त्यांना स्तोत्र वाचायला एकाग्र व्हायला मदत करायला, म्हणून मौन हा शब्द पण तृतीया. मौनम नपुंसकलिंगी शब्दाची तृतीया मौनेन. विद्या विनयेन शोभते. विद्या शोभून दिसते आहे कशाने? विनयेन. म्हणजे जेव्हा आपल्याला अशा प्रकारे साधन एखादं दिसतं आहे ते साधन वस्तूच्याच स्वरूपात असेल असं नाही, पण ते त्या क्रियेचं साधन आहे हे आपल्याला दिसतंय. या ठिकाणी ते वाक्यातलं करण आहे त्याची तृतीय विभक्ती करायची. आता ही करण हे जे साधन आहे, करण आहे ते क्रियापदाशी संबंधित आहे म्हणून याला कारक विभक्ती असं म्हणतात. शिवाय उपपद विभक्ती हा आणखीन एक प्रकार आहे. उपपद विभक्ती म्हणजे काय? तर एखाद्या शब्दाच्या सानिध्यामुळे, एखादा शब्द जवळ आल्यामुळे एखाद्या विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते त्याला उपपद. उपपद म्हणजे जवळ असलेलं पद. उदाहरणार्थ इथे बघितलं सह हे अव्यय आहे. सह म्हणजे बरोबर, इंग्लिशमध्ये विथ. ज्याच्यासह त्याची तृतीय विभक्ती करायची. आता सह या अव्ययामुळे या शब्दाची तृतीया होतीये म्हणून ही इथे उपपद विभक्ती आहे. रामेण सह सीता अस्ति. रामासह सीता पण आहे. कोणाच्या सह, कोणाच्या बरोबर, त्याची तृतीय विभक्ती. सह, साकम आणि सार्धम या तीनही शब्दांचा तोच अर्थ आहे. सह बरोबर, विथ असाच अर्थ तिन्ही शब्दांचा आहे. तिन्ही अव्यय आहेत ज्याच्या बरोबर, ज्याच्यासह त्याची तृतीया विभक्ती. जनन्या साकम बालकः भ्रमति. आई बरोबर मुलगा पण फिरतो आहे.
मित्रेण सार्धम बालकाः सन्ति. मित्राबरोबर बाकीची मुलं आहेत. जसं सहला तृतीयेची अपेक्षा असते तशी विना या अव्ययाला पण तृतीयेची अपेक्षा असते. विना म्हणजे मराठीत आपण विना हा शब्द वापरतोच. ज्याच्याशिवाय त्याची तृतीय विभक्ती करावी. जलेन विना मीनः न जीवती. पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही. द्वितीय विभक्तीचा जेव्हा आपण अभ्यास केला 5व्या पाठामध्ये तेव्हाही आपण बघितलं विना या अव्ययाला द्वितीय विभक्तीची सुद्धा अपेक्षा असते. म्हणजे विना अव्यय असल्यावर आपण द्वितीय सुद्धा वापरू शकतो किंवा तृतीया सुद्धा वापरू शकतो. यापैकी एक काहीही आपण वापरू शकतो. अशा प्रकारे आपल्याला तृतीय विभक्तीचा परिचय करून दिल्यानंतर आपल्याला आता वेगवेगळ्या शब्दांची तृतीया कशी होते, तृतीयेची रूप कशी होतात ते पाहायचं आहे. त्यासाठी कोष्टक दिलेलं आहे पान क्रमांक 106 वर. यामध्ये पुल्लिंग शब्द आहेत. अकारांत, उदाहरणार्थ राम पुस्तकात दिलाय. स्क्रीनवर आपल्याला बालक हा शब्द दिसतोय. रामेण रामाभ्याम रामैहि, बालकेन बालकाभ्याम बालकैहि अशी त्याची तृतीया होते. तत् सर्वनाम आहे पुल्लिंगी म्हणजे तो, त्याची तृतीया तेन ताभ्याम तैहि. एतद म्हणजे हा, एषः पुल्लिंगी. एतेन एताभ्याम एतैहि अशी तृतीय विभक्ती आहे. हरी हा इकारांत शब्द आहे. हरिणा हरिभ्याम हरिभिहि. गुरु हा उकारांत शब्द आहे. गुरुणा गुरुभ्याम गुरुभिहि अशी तृतीया. आता आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर किम सर्वनाम आहे, कोण असा अर्थ असलेलं त्याची तृतीया केन काभ्याम कैहि पुल्लिंगामध्ये होणार आहे. यानंतर स्त्रीलिंगी शब्द. बालिका असा स्त्रीलिंगी शब्द आहे. इथे स्त्रीलिंगी शब्दामध्ये आकारांत रमा हा शब्द दिलाय. रमया रमाभ्याम रमाभिहि, बालिकया बालिकाभ्याम बालिकाभिहि अशी आकारांत शब्दाची, स्त्रीलिंगी आकारांत शब्दाची तृतीया होईल. तत्सर्वनाम जेव्हा स्त्रीलिंगामध्ये ती असा जेव्हा सर्वनाम आहे तेव्हा तया ताभ्याम ताभिहि अशी तृतीय विभक्ती होईल. ही एषा एतत् सर्वनाम स्त्रीलिंगामध्ये असताना एतया एताभ्याम एताभिहि अशी तृतीय विभक्ती होईल. मती किंवा सुमती इकारांत शब्द, ह्रस्व इकारांत शब्द. सुमत्या सुमतीभ्याम सुमतीभिहि अशी तृतीय विभक्ती होईल. नदी दीर्घ इकारांत, नद्या नदीभ्याम नदीभिहि, नद्या नदीभ्याम नदीभिहि अशी तृतीय विभक्ती होईल. धेनु ह्रस्व उकारांत, धेन्वा धेनुभ्याम धेनुभिहि. वधू दीर्घ उकारांत, वध्वा वधूभ्याम वधूभिहि. किम सर्वनाम म्हणजे कोण हे जेव्हा स्त्रीलिंगात असेल तेव्हा कया काभ्याम काभिहि असे रूप तृतीय विभक्तीची होती. यानंतर नपुसकलिंगामध्ये मित्र हा शब्द, इथे ज्ञान हा शब्द दिला आहे पुस्तकात. ज्ञानेन ज्ञानाभ्याम ज्ञानैहि, मित्रेण मित्राभ्याम मित्रैहि. तत्सर्वनाम नपुसकलिंगामध्ये ते असा अर्थ, तेन ताभ्याम तैहि. एतत् सर्वनाम नपुसकलिंगामध्ये हे असा अर्थ, एतेन एताभ्याम एतैहि. दधी नपुसकलिंगी ह्रस्व इकारांत शब्द, दधिना दधिभ्याम दधिभिहि. मधु ह्रस्व उकारांत नपुसकलिंगी शब्द, मधुना मधुभ्याम मधुभिहि. प्रश्न विचारायचा असला किम सर्वनाम नपुसकलिंगामध्ये केन काभ्याम कैहि
इथे काभी दिसतंय. केन काभ्याम कैही नपुसकलिंगामध्ये. अशा प्रकारे आपल्याला या कोष्टकांमध्ये तृतीय विभक्ती दाखवली आहे. आपण एक छोटासा स्वाध्याय पाहूया या तृतीय विभक्तीवर आधारित. आपल्याला स्क्रीनवर दिसतोय पहिलं वाक्य आहे, डॅश कार्यम करोतु या साधनाने काम कर. साधनं कोणती ते कंसात लिहिलंय. संगणकः, मुद्रणयंत्रम, भ्रमणभाषः, सीवनयंत्रम. आता हे साधन असल्यामुळे याची आपल्याला तृतीय विभक्ती करावी लागेल. रामाची जशी रामेण, बालकाची बालकेन, तशी संगणकाची संगणकेन संगणकेन कार्यम करोतु. याप्रमाणे आपल्याला हे प्रथमा विभक्तीतले शब्द तृतीय विभक्तीत बदलून उत्तर लिहायची आहेत. दुसरं वाक्य, अहम डॅश सह गच्छामी. मी याच्या बरोबर जातो. कोणाच्या बरोबर? नायिका, सज्जनः, मित्रम, अपत्यम, अग्रजा, अनुजः हे शब्द प्रथमा विभक्तीत दिले आहेत. आपल्याला सह हे अव्यय असल्यामुळे ते शब्द तृतीय विभक्तीत बदलून उत्तर तयार करून लिहायचे आहे. अहम नायिकया सह गच्छामी. अहम सज्जनेन सह गच्छामी. अशी आपल्याला याची उत्तर तयार करता येतील. तिसऱ्या वाक्यात अहम गच्छामी हेच वाक्य आहे आणि त्यासाठी माझं साधन आहे वाहन. कारयानम, लोकयानम, रेलयानम, बस यानम, द्विचक्रिका, त्रिचक्रिका अशी ही माझी साधनं आहेत. आणि म्हणून हे प्रथमेतले शब्द बदलून मला आता ते साधन असल्यामुळे वाक्यात तृतीय विभक्तीत आणावे लागतील. अहम कारयानेन गच्छामी, अहम लोकयानेन गच्छामी. अशा प्रकारे. चौथ्या वाक्यात आकाशम डॅश शोभते. आकाश कशाने शोभून दिसत आहे? त्याचे हे साधन आहे. खगाहा, मेघाहा, सूर्याहा, चंद्राहा, तारकाहा, इंद्रधनुष्यम हे सगळे शब्द इथे प्रथमेत दिलेत, परंतु आपल्या वाक्यात ते तृतीय विभक्तीत असायला हवेत. म्हणून आणि त्यातले जे बहुवचनी असतील तर प्रथमा बहुवचनात दिलेले शब्द आता बदलून तृतीय बहुवचनात आले पाहिजे. म्हणून खगाहाचं तृतीय बहुवचन खगैही होईल. आकाशम खगैही शोभते. याप्रमाणे आपल्याला ही उत्तरं लिहिता येतील. यानंतर पान क्रमांक 107 वर आपल्याला काही अव्ययांचा परिचय करून दिलेला आहे. यामध्ये अंतः, बहिः, अंतः म्हणजे आत, बही म्हणजे बाहेर, दिवा म्हणजे दिवसा, तूष्णीम म्हणजे गप्प. ही सगळी जी अव्यय आहेत, अव्यय का म्हणायचं त्याला? तर त्याची रूप होत नाहीत, ते शब्द बदलत नाहीत, ते जसे आहेत तसेच्या तसे वाक्यात राहतात. आपल्याला या शब्दांच्या मदतीने आणखी वाक्य तयार करता यावीत यासाठी आपल्याला त्यांचा परिचय करून दिलेला आहे. यासाठी आधी आपल्याला ती अव्यय लिहून दिली आहेत आणि त्यांचा अर्थ लिहून दिला आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली वाक्य दिली आहे. ती वाक्य वाचून आपल्याला त्या अव्ययांचा अर्थ आधीच दिला आहे तो पाहून वाक्यांचा अर्थ लावून या अव्ययांचा उपयोग करून आपल्याला आणखी वाक्य अशीच तयार करता यावीत अशी अपेक्षा आहे. यासाठी मदत व्हावी म्हणून मी एक स्वाध्याय तयार केलाय. अव्ययांनी असं तिथे म्हटलंय. खाली कंसात हीच अव्यय जी आता इथे आपण पान 107 वर पाहतो आहोत
तीच अव्यय कंसात दिलेली आहेत आणि खाली वाक्य दिलेली आहेत. वाक्य पाहून आपल्याला त्यातलं कोणतं योग्य अव्यय तिथे घालता येईल ते निवडून वाक्य पूर्ण करायचे. गृहस्य डॅश पुस्तकानि गृहात डॅश तुलसी वृक्षः अस्ति. आता पुस्तकं कुठे असतील? घराच्या आत असतील. आणि तुळशी वृक्ष कुठे असेल? घराच्या बाहेर असेल. म्हणजे आत आणि बाहेर असा अर्थ असलेली अव्यय आपल्याला हवी आहेत. म्हणून गृहस्य अंतः पुस्तकानि गृहात बहिः तुलसी वृक्षः अस्ति. दुसरं वाक्य डॅश चंद्रः शोभते डॅश न. चंद्र कधी शोभून दिसतो आणि कधी नाही? तर रात्री चंद्र शोभून दिसतो, दिवसा नाही. आणि म्हणून नक्तम चंद्रः शोभते दिवा न. अशा प्रकारे इथली अव्यय पाहून त्यांचे अर्थ पाहून आपल्याला या गाळलेल्या जागा दिल्या आहेत त्या भरून वाक्य पूर्ण करता येतील आणि अशा प्रकारे वाक्यरचनेचा सराव आपल्याला करता येईल. अशा प्रकारे जेवढी दिली आहेत अव्यय त्या सगळ्यांसाठी वाक्य घेतली आहेत आणि उदाहरण म्हणून किंवा एक आपल्याला वाक्यरचनेचा सराव व्हावा म्हणून हा स्वाध्याय दिला आहे. पान क्रमांक 108 वर आणखी काही अव्ययांचा परिचय करून दिलाय. आता यांच्यात काय फरक आहे? तर ही जोड अव्यय म्हणजे ज्याला जोडी म्हणतात अशी जोडी असलेली अव्यय आहे. उदाहरणार्थ यातलं पहिलं आहे ते एकेरी आहे चेत म्हणजे जर. पण यदा तदा जेव्हा तेव्हा यदि तर्हि जर तर यावत तावत जोपर्यंत तोपर्यंत यथा तथा जसे तसे यद्यपि तथापि जरी तरी सुद्धा ही अव्यय जोड अव्यय म्हणजे या दोन्हींचा प्रयोग एका वेळी वाक्यात करावा लागतो की ते वाक्य अर्थपूर्ण होतं. तर यांचा वापर कसा करायचा यासाठी आपल्याला काही वाक्य इथे लिहून दाखवलेली आहेत आणि त्यानुसार आणखी वाक्यरचना आपण करावी असा अपेक्षित आहे. संस्कृत व्यवहारः पान क्रमांक 115 एकशताधिक 15 व्यवहारः कथम कसे हा प्रश्न आपल्याला शिकवला आहे. यामध्ये आधी उत्तर लिहून दिलंय वातावरणम समीचीनम अस्ति. वातावरण छान आहे. आता प्रश्न विचारलाय वातावरणम कथम अस्ति. वातावरण कसं आहे. नाटकम अत्युत्तमम अस्ति. नाटकम कथम अस्ति. नाटक कसं आहे. गायकः सम्यक गायति. गायकः कथम गायति. कसा गातो. आतापर्यंत या दोन वाक्यांमध्ये वातावरण आणि नाटक कसे आहेत ते शब्द जे होते समीचीनम आणि अत्युत्तमम हे त्याची विशेषणं होती. म्हणजे कथम कसे विचारलं की आपल्याला त्याचं एखादं विशेषण सांगता येतं म्हणजे अधिक माहिती त्याबद्दल देणारा शब्द सांगता येतो. गायकः सम्यक गायती मध्ये सम्यक हे अव्यय आहे छान या अर्थाचं. ते वापरून पण आपल्याला उत्तर देता येतं. कूर्मः मंदम चलती. इथे सुद्धा मंदम शीघ्रम ही क्रियाविशेषण आहे. ही आपल्याला कूर्मः मंदम चलती कासव हळूहळू चालतं. कूर्मः कथम चलती. इथे या शब्दांचा वापर करून आपल्याला उत्तर दिलेलं दिसतं. विमानम शीघ्रम गच्छति. विमानम कथम गच्छति. म्हणजेच आपल्याला कथम
असा प्रश्न विचारला, कसे असा प्रश्न विचारला की आपल्याला एखादं विशेषण असलेला शब्द उत्तर म्हणून देता येतो. स्वास्थ्यम कथम अस्ति, स्वास्थ्यम उत्तमम अस्ति. इथे उत्तम हे विशेषण वापरून आपण उत्तर दिलं आहे. अशा प्रकारे आपल्याला कथम हा प्रश्न विचारायला शिकवला आहे आणि उत्तर म्हणून आपल्याला असे विशेषण असलेले शब्द वापरता येतात. आतापर्यंतच्या पाठांमध्ये म्हणजे 1 ते 5 या पाठांमध्ये आपण जी सुवचन बघितली, जी सुभाषित बघितली, त्यावर आधारित इथे स्क्रीनवर काही प्रश्न दिसत आहेत. तर ते कथम हा प्रश्न तिथे आपल्याला दिसतो आहे. हा प्रश्न आता या पाठाबरोबर शिकवण्याचं कारण असं आहे की कधी कधी साधन असलेला जो शब्द आहे ना, तो सुद्धा याचं उत्तर असू शकतो. तृतीया विभक्तीतला शब्द सुद्धा. उदाहरणार्थ, शिष्यः पादम कथम आदत्ते हा 5वा प्रश्न बघा. पाठ क्रमांक 5, पान क्रमांक 96. सुभाषितामध्ये आपण पाहिलं की शिष्य गुरुकडून 1/4 भाग शिकतो. 1/4 भाग आपल्या बुद्धिमत्तेने शिकतो. 1/4 भाग आपल्या बरोबरीच्या लोकांना एकमेकांबरोबर अभ्यास करून त्यांच्याकडनं शिकता येतो. आणि 1/4 भाग कालक्रमेण, कालांतराने, जसा जसा काळ जाईल, जसा अनुभव येईल, तसं ते ज्ञान त्याला मिळत जातं. आता पहा, शिष्यः पादम कथम आदत्ते, शिष्यः पादम कालक्रमेण आदत्ते. कालक्रमेण हा तृतीय विभक्तीतला शब्द कथम या प्रश्नाचं उत्तर म्हणून आला आहे. बघा, 3रा प्रश्न, कार्याणि कथम सिद्ध्यन्ति. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. इथे सुद्धा आपल्याला दिसतं उद्यमेन कार्याणि सिद्ध्यन्ति. परिश्रमाने काम साध्य होते, पूर्ण होते. या ठिकाणी उद्यमेन ही तृतीया विभक्ती आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे दिसतंय की कथम या प्रश्नाचं उत्तर तृतीया विभक्तीतला शब्द पण असू शकतो. इतर ठिकाणी विशेषण असलेला शब्द सुद्धा कथम या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. यानंतर एक लेखनाचा नियम शिकवलेला आहे. पान क्रमांक 115. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एका शब्दामध्ये जर अनुस्वार असेल तर तो अनुस्वार, त्या अनुस्वाराच्या नंतर कोणतं अक्षर आहे ते पहा. ते अक्षर कोणत्या गटातील आहे ते पहा आणि त्या गटातला, गट म्हणजे वर्ग असा शब्द येथे, त्या वर्गातलं अनुनासिक त्या अनुस्वाराच्या ऐवजी लिहा. असा हा नियम पान क्रमांक 115 वर दिला आहे. आता यासाठी शब्दांचे कोणते वर्णांचे, अक्षरांचे कोणते वर्ग आहे ते आपल्याला पहिल्याच पाठात शिकवलं होतं. पाठ क्रमांक 1, पान क्रमांक 5, व्यंजनानी. पहा, क ख ग घ ङ हे 5 एका गटातले आहेत, त्यांना क वर्ग असं नाव आहे. आता समजा गंगा हा शब्द आहे, अनुस्वारानंतर येतोय ग. ग हा क वर्गातला वर्ण आहे, म्हणून क वर्गाच्या शेवटी येणारं अनुनासिक त्या अनुस्वाराच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत. आणि म्हणून हा शब्द गंगा अंतिम रूप असं म्हटलंय, पहा कसा लिहायचा ते दाखवलं आहे. संचिका अनुस्वारानंतर च येतोय, तो च वर्गातला पहिलाच आहे, म्हणून त्या वर्गाचं अनुनासिक य. संचिका अनुस्वार काढून त्याऐवजी तिथे अनुनासिक लिहायचं आहे.
अशा प्रकारे आपल्याला अनुस्वाराचं लेखन कसं करायचं हे येथे सांगितलं आहे.